नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं BAMS, BHMS आणि BUMSचा चौथा राऊंड कधी सुरू होणार याबद्दल विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये प्रचंड चिंता आहे. कारण इतर जे काय प्रवेश प्रक्रिया होते, विशेष करून MBBS BDSच्या संदर्भाने, ती आता पूर्ण झालेली आहे. ऑफिशियली 20 तारखेला MBBS BDSचे राऊंड पूर्ण झालेत. तर यानंतर अपेक्षित असं होतं की 21 तारखेला वगैरे महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं BMSच्या चौथ्या राऊंडच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन जाहीर होईल. परंतु ऑफिशियली आज 22 तारीख आहे, परंतु कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. तर विद्यार्थी व पालकांना थोडंसं मार्गदर्शन व्हावं म्हणून हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता या BMS, BHMS, BUMSच्या प्रवेश प्रक्रियेमधला पहिला जो महत्त्वाचा पार्ट होता तो म्हणजे कट ऑफ कधी रिड्यूस होणार. या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी पालक जे आहेत, जे क्वालिफाईड होते, ते अतिशय आतुरतेने या संदर्भानं वाट पाहत आहेत. तर या संदर्भातलं एक टेंटेटिव्ह गाईडलाईनच्या संदर्भाचं एक नोटिफिकेशन हे 6 नोव्हेंबरला आलेलं होतं. त्यानंतर अपेक्षित असं होतं की आठवड्याभरात कट ऑफ रिड्यूस करण्याच्या संदर्भामध्ये गाईडलाईन येतील आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन ओपन होतील आणि त्यानंतर फर्दर पुढचे राऊंड होतील. परंतु अजूनही हे नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. तर कधी येईल? तर साधारण AA-CCCच्या माध्यमातून जी काय राऊंडची प्रक्रिया सुरू आहे ते नेमकं काय सुरू आहे ते आपण समजून घेऊया पहिले. तसं बघायला गेलं तर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड जो होता AA-CCCचा 1 म्हणजे चौथा राऊंड म्हणूया आपण त्याला, हा ऑलरेडी 12 नोव्हेंबरला जे शेड्यूल होतं त्यानुसार संपला. आणि त्यानंतर जी चॉईस फिलिंग मुलांनी केलेली आहे त्याच आधारावर पुढचा पण एक स्टे वॅकन्सी राऊंड 2, ऑनलाईन राऊंड 2 त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि आता या राऊंडमध्ये ज्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे अशा मुलांसाठी 19 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेला वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर या ऑनलाईन स्टे राऊंड 2च्या दरम्यान ही जी काय प्रक्रिया चालणार आहे ही 25 नोव्हेंबरला संपणार आहे. आणि ही संपल्यानंतर कदाचित जे काय कट ऑफ रिड्यूस संदर्भानं जी गाईडलाईन आहे त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि महाराष्ट्राचा सुद्धा राऊंड 25 तारखेनंतरच त्याच्याबद्दलचं शेड्यूल येऊ शकतं. आता खरं म्हणजे AA-CCCचा चौथा राऊंड झाल्यानंतर महाराष्ट्राचा राऊंड होणं अपेक्षित होतं आणि मग जर काही सीट्स असतील तर तो AA-CCCचा 5वा राऊंड म्हणजे स्टे राऊंड 2 लागणं अपेक्षित होतं. पण तसं झालेलं नाही आहे. डायरेक्टली त्यांनी जी चॉईस फिलिंग चौथ्या राऊंडसाठी झाली होती, जे नॉन रिपोर्टेड सीट्स आहे, सेम चॉईस फिलिंगच्या आधारावर पुढचे राऊंडसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे 5वा राऊंड जो होतं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता महाराष्ट्राच्या मुलांना याच्यातून काय घ्यायचं आहे, तर आज 22 नोव्हेंबर आहे. मोस्ट प्रॉब्ली हे जर शेड्यूल बघितलं आपण तर महाराष्ट्राचं सुद्धा आता गाईडलाईन येणं अपेक्षित आहे चौथ्या राऊंडच्या संदर्भाने. परंतु कदाचित महाराष्ट्र सिटी सेल याची वाट पाहत असेल की कट ऑफ रिड्यूसच्या संदर्भानं गाईडलाईन कधी येतील. जर कट ऑफ रिड्यूसच्या संदर्भानं गाईडलाईन आल्या तर चौथ्या राऊंडच्या अगोदर नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होऊ शकतं. त्यामुळे अनेक मुलांना जे इतर रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध होईल आणि मग चौथा राऊंड होईल. अदरवाईज डायरेक्टली चौथ्या राऊंडची चॉईस फिलिंगचं शेड्यूल येऊन चौथा राऊंड पूर्ण करून मग कट ऑफ रिड्यूस झाल्याचं जर शेड्यूल त्याच्यानंतर आलं, उशिरा आलं थोडंसं, तर मग मात्र जे तर नव्यानं रजिस्ट्रेशन चौथ्या राऊंडनंतर ओपन होतील असं आपण म्हणू शकतो. तुर्तास आपल्याकडं वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. ऑलरेडी AA-CCCचा 5व्या राऊंडची रिपोर्टिंग 25 नोव्हेंबरला संपेल. कदाचित त्याच्या आसपास जे तर महाराष्ट्र सिटी सेलचं शेड्यूल चॉईस फिलिंगच्या संदर्भाने येऊ शकतं. जर त्याच्या दरम्यान या पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये जर कट ऑफ रिड्यूसच्या संदर्भानं शेड्यूल आलं तर मग होऊ शकतं की नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होतील. सो जे काय आहे तर याच्या संदर्भात किमान पुढचे 8-10 दिवस याच्यात आपले जाऊ शकतात. अर्थात नोटिफिकेशन येणं, रजिस्ट्रेशन ओपन झाले तर किमान 2 दिवस त्याला मिळतील. त्यानंतर मेरिट लिस्ट येईल मग चॉईस फिलिंग. अदरवाईज डायरेक्ट चॉईस फिलिंगसाठी जरी संधी मिळाली तरी तिथंसुद्धा जे तर किमान 2-3 दिवस चॉईस फिलिंगसाठी आणि त्यानंतर जे तर रिपोर्टिंगला पुढचे 2-3 दिवस. अशा पद्धतीनं एक 8-10 दिवस या संदर्भानं आपल्याला जाणार आहेत. त्यामुळे कुणी पॅनिक होऊ नका. नॉर्मली विद्यार्थ्यांची चिंता असतील किंवा कॉलेज सुरू झाले असतील का, तर जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, विशेष करून BMSचे एडेड कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस यांच्या सीट्स ऑलमोस्ट फुल झालेल्या असतात. तर ते कदाचित आता वर्किंगला सुरुवात करतील. प्रायव्हेट कॉलेजेस कोणतेही चालू होत नाहीत.
साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे सगळे कॉलेजेस सुरू होतील. त्यामुळं आपलं फार शैक्षणिक नुकसान होईल अशी काही काळजी फारशी पालकांनी करण्याची आवश्यकता नाही आहे. काही ठिकाणच्या कॉलेजेसचे जिथं सीट्स भरलेले असतील, कदाचित त्या मुलांना जे इतर जॉईन करण्याच्या संदर्भाने सूचना आलेल्या असू शकतात. काही मुलं जॉईनही झालेले असतील. जे पेंडिंग ॲडमिशन्स आहेत, सीट्स आहेत आणि जे विद्यार्थी आता वेटिंगला आहेत त्यांना थोडेसे पेशन्स अजून ठेवावे लागतील असं आपण या ठिकाणी सांगूया. आणि जसंही काही गाईडलाईन येईल मी तुम्हाला नक्की शेअर करेल. तुर्तास जे काय अपडेट्स होते किंवा जे AA-CCCचं शेड्यूल होतं ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलं. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.